रणजित शिंदेजी, आत्ताचा कल लक्षात घेता, मी पुन्हा म्हणतोय कल लक्षात घेता, विरोधातली जी भूमिका तुमची 2013-14च्या पूर्वी होती, ज्यावेळी एक संघटन होतं तुमचं, पुन्हा एकदा ती भूमिका निभावावी लागेल? आमच्या पक्षाचा जन्मच हा आंदोलनाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून झालेला आहे. हां. त्यामुळे जनमताचा जो काही कौल असेल त्याचा आम्ही स्वीकार करू. आणि पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख झाला की पक्षाचे मुख्यमंत्र्यांना राज्यपालांच्या, नायब राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करावं लागलं, उपोषण करावं लागलं. कारण भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने आमचं काम चाललेलं, तर एवढे स्पीड ब्रेकर्स बनवायचा प्रयत्न केला. म्हणजे एलजींनी बऱ्याचशा फाईल क्लिअरच करत नव्हते. जर फाईल क्लिअर नाही झाल्या, जर जनतेचं कामच होत नसेल हो. आणि राज्यकारभारच जर ठप्प पडत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे याचं मला उत्तर मिळालं तर बरं होईल. त्यामुळे म्हणूनच अरविंद केजरीवाल आणि आमच्या बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा नायब राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करावं लागतं, एवढी वाईट परिस्थिती भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये करून ठेवलेली होती. आणि तशीच परिस्थिती देशभरात केलेली आहे. आणि म्हणून आता जो जनतेचा हे असेल, कौल असेल, त्याचं आम्ही स्वागत करूच. परंतु आम्हाला खात्री आहे आता पोस्टल बॅलटची मतमोजणी चाललेली आहे. एक थोड्या वेळाने मला वाटतं एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही जी काही गेल्या 10 वर्षात काम केलंय त्या कामाच्या आधारे जनता आम्हाला मतं देतील असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. मी पुन्हा एकदा जातो बाळासाहेब यांच्याकडे. भाजपची भूमिका म्हणतात बाळासाहेब, जसं आम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळतंय की लाडकी बहीणच्या बाबतीतले निकष आता अधिक कठोरपणे राबवले जात आहेत, नियम बदलले नाहीत, आहेत ते राबवले जात आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, दिल्लीमधल्या आधीच्या योजना आम आदमी पार्टीच्या, त्या योजनांचं आपण काय करणार आणि आता ह्या योजना राबवण्याचं काय तुम्ही आयोजित केलेल्या? बीजेपी सरकारने, बीजेपी आम्ही ते काही योजना दिल्यात, जसे आम्ही त्या इतर राज्यांमध्ये दिल्यात त्या सक्सेस करून दाखवल्या, तशाच दिल्लीमध्ये सुद्धा त्या सक्सेस होणार, याच्यात काही दुमत नाही. आणि आज जनताचा अदालत आहे. आज जनताला बीजेपीवरती विश्वास आहे. जनतेने पाहिलं इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी जिथं सरकार आहे.